कल्याण डोंबिवली में सफाई कर्मचारियों ने वेतन समय पर न मिलने के विरोध में काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। सामूहिक छुट्टी पर गए कर्मचारियों के कारण शहर की कचरा व्यवस्था प्रभावित होने की आशंका है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के कंत्राटी सफाई कर्मचारियों ने वेतन समय पर न मिलने के विरोध में काम बंद आंदोलन छेड़ दिया है। घन कचरा विभाग और केडीएमटी से जुड़े करीब 425 कर्मचारियों ने सामूहिक छुट्टी लेकर काम ठप कर दिया है, जिससे शहर की सफाई व्यवस्था पर असर पड़ने लगा है। कर्मचारियों का कहना है कि उन्हें कई महीनों से वेतन समय पर नहीं मिल रहा और बार बार मांग के बावजूद प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया। मजबूर होकर उन्होंने आंदोलन का रास्ता अपनाया। इस बीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उल्लास भोईर ने प्रशासन को चेतावनी दी है कि अगर कर्मचारियों को जल्द वेतन नहीं मिला तो यह आंदोलन स्थायी रूप ले सकता है। हालात को देखते हुए नागरिकों को भी परेशानियों का सामना करना पड़ सकता है। गेल्या वर्षापासून आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे की हे जे आमचे कर्मचारी आहेत हे कोणी श्रीमंत नाहीत, तर त्यांना दर महिन्याला वेळेवर पगार झाला तर ते मुलांची शाळेची फी भरतात, घर भाडं भरतात, EMI असतं, EMI जातो। कारण हे दरवर्षी दर महिन्याला 30 तारीख उलटून गेल्यानंतर ह्या कामाच्या कर्मचाऱ्यांचा पगार येतो। मागच्या वेळेला असं आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेला अतुल पाटील साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बाबा महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आम्ही पगार करू। त्याच्यानंतर त्यांनी जे पत्र दिलं ते त्या पत्राला जागे राहिले की व्यवस्थित 6 महिने व्यवस्थित पगार यायला लागला। त्याच्यानंतर आमचे कोकरे साहेब आले, कोकरे साहेब आल्यानंतर परत आमच्या घनकचरा विभागाचा बट्ट्याबोळ झाला की 1 महिना असं नाही की आम्ही पत्रव्यवहार करत नाही तिथं, की दर महिन्याला हे लोक मुद्दामून करतात का ह्या कॉन्ट्रॅक्टरवर यांचा अंकुश नाही हे त्यांनाच माहिती आहे। कारण मी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की बाबा तू पेमेंट का करत नाही, तर कॉन्ट्रॅक्टर साहेब बोलता आमचे जवळजवळ 2-2.5 कोटी बोलतो माझे बिल बाकी आहे। त्यामुळे आता आम्ही माझी लढाई महापालिकेची, कॉन्ट्रॅक्टरला बिल मिळो न मिळो पण आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर मिळाला पाहिजे। जर आज नुसतंच घनकचरा विभाग नाही, आमचे केडीएमटीवाले आहेत ते सुद्धा संपावर आहेत। आम्ही बेमुदत याच्यावर गेलेलो आहे, सुट्टीवर गेलेलो आहे, सामूहिक सुट्टीवर गेलेलो आहे की बाबा जर आम्ही काम करून सुद्धा आम्हाला पेमेंट मिळत नाही, त्यामुळे आम्ही मग सामूहिक सुट्टीवर जाऊ।